नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन हवामान अंदाजाच्या व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, देशामधील शेतकऱ्यांसाठी मान्सून पावसासंदर्भातील एक अत्यंत मोठी खुशखबर समोर आली आहे। तर मग मान्सून वेळेच्या आधीच केरळमध्ये प्रवेश करत शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला आहे। तर मान्सून केवळ केरळमध्येच नाही तर ईशान्य भारताच्या 7 राज्यांमध्ये पोहोचला आहे। तसेच मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून पुढील 2 दिवसांमध्ये आणखीन काही भागामध्ये मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। तसेच मान्सूनने आज केरळ आणि ईशान्य भारतामध्ये प्रवेश केला, तर मान्सूनने केरळचा बहुतांश भाग आज व्यापला आहे, तर तामिळनाडूच्या काही भागामध्ये मान्सून दाखल झाला आहे। तसेच ईशान्य भारतामधील संपूर्ण नागालँड, संपूर्ण मणिपूर, संपूर्ण मिझोराम आणि संपूर्ण अरुणाचल प्रदेश मान्सूनने व्यापला आहे, तर त्रिपुरा, मेघालय आणि आसामच्या काही भागामध्ये देखील मान्सूनची वाटचाल सुरू आहे। मान्सूनने आज अरबी समुद्राचा बहुतांश भाग, मालदीव आणि कामोरेंच्या उर्वरित भाग, ईशान्य बंगालच्या उपसागराचा आणखीन काही भाग मान्सूनने व्यापलेला आहे। मान्सूनची सीमा अमिनी, कुन्नर, कोइंबतूर, कन्याकुमारी, आगरताळा आणि धुबरी भागामध्ये सध्या पाहायला मिळत आहे। तसेच मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान तयार झाले आहे, त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये मान्सून केरळ आणि लक्षद्वीपचा आणखीन काही भाग, तामिळनाडूचा आणखीन काही भाग, आसाम आणि मेघालय, तसेच पश्चिम बंगाल, सिक्कीमचा आणखीन काही भाग, याबरोबरच अरबी समुद्राचा देखील आणखीन काही भाग आणि बंगालच्या उपसागराच्या आणखीन काही भागामध्ये मान्सून दाखल होईल असा देखील अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। तर मग आजच्या दिवसभरातील हवामान अंदाजाबद्दलची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली, आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।